काँग्रेसमध्ये नेमकं शिजतंय काय? महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर आता खदखद येते बाहेर. नरोटेंना राजीनामा द्या म्हणत मिळाला घरचाच टीकांचा आहेर. यापूर्वी कधीही मनपा निवडणुकीत काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाची नैतिकता स्वीकारत चेतन नरोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आगपाखड आणि जळजळीत पत्रकार परिषद माजी आमदार विश्वनाथ साकोते यांनी घेतली. यावेळी माजी महापौर आरिफ शेख यांनीही नरोटे मॅनेज झाले असा आरोप करत त्यांच्यामुळेच आपला पराभव झाला अशी खदखद व्यक्त केली. यामुळे शहराध्यक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या चेतन नरोटेंना साकोतेंचा आणि शेख यांचा घरचाच टीकांचा आहेर मिळाला आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ही पत्रकार परिषद म्हणजे शहराध्यक्ष पदावरून नरोटे यांना हटवण्याची एक वेगळी मोहीम असल्याचेही बोलले जात आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याचे चिंतन शिबिर घेतले होते. या शिबिरात अनेकांनी नरोटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलीचे लग्न झाल्यावर राजीनामा देतो असे सांगितले होते. पण आता आम्हाला त्यांचा राजीनामा हवाच, अशी आग्रही भूमिका या दोघांनी मांडली आहे. पालकमंत्री गोरे यांनी खासदारांवर नको तशी टीका केली, तेव्हा शहराध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका घेणं महत्वाचे होते. त्यावेळी ते गप्प का बसले, असाही सवाल यावेळी साकोते आणि शेख यांनी केला. तर याला सणसणीत उत्तर म्हणून चेतन नरोटे यांनी, मी मॅनेज होणारा नव्हे तर लढणारा माणूस आहे आणि राजीनाम्याविषयी तुम्ही बोलूच नये, असे स्पष्ट सुनावले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके काँग्रेसमध्ये काय घडणार याची उत्सुकता शहरवासियांसोबतच कार्यकर्त्यांनाही लागली आहे.